शांती. आज दिनांक 1/8/2021. अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट 24/2/1988. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे वरदाताकडून प्राप्त झालेल्या वरदानाला वृद्धी करण्याची विधी. आज बापदादा आपल्या आत्मिक चात्रक मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलगा बाबांकडून ऐकण्यासाठी, भेटण्यासाठी आणि सोबतच बापसमान बनण्यासाठी चात्रक आहे. हे ज्ञान ऐकल्यामुळे जन्मजन्मांतराची तहान मिटते. अज्ञानामृत तहानलेल्या आत्म्यांना तृप्त बनवते. ज्ञान ऐकत ऐकत आत्मे पण बापसमान ज्ञानस्वरूप बनतात. किंवा असे म्हणा की ज्ञान मुरली ऐकत ऐकत स्वतः पण मुरलीधर मुलं बनतात. आत्मिक मिलन साजरे करत बाबांच्या स्नेहामध्ये सामावतात. मिलन साजरे करत प्रेममय मगन स्थिती असणारे बनतात. बाबांना भेटत एक बाप दुसरे कोणी नाही या अनुभूतीमध्ये सामावतात. बाबांना भेटत निर्विघ्न नेहमी बाबांच्या संगतीच्या रंगामध्ये लाल बनतात. जेव्हा असे सामावलेले किंवा स्नेहामध्ये प्रेमळ बनतात तर कोणती आशा राहते? बाप समान बनण्याची आशा राहते. बाबांच्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवणारे म्हणजेच बाप समान बनतात. जसे बाबांचे नेहमी सर्व शक्तिवान स्वरूप आहे असेच मुले पण नेहमी मास्टर सर्व शक्तिवान स्वरूप बनतात. जे बाबांचे स्वरूप आहे नेहमी शक्तिशाली, नेहमी लाईट असे समान बनतात. समान बनण्याची विशेषता तुम्ही जाणतात. कोणत्या न कोणत्या गोष्टीमध्ये बाप समान बनायचे आहे. बनत आहात आणि बनले पण आहात. जसे शिवपित्याचे नाव आहे तसेच मुलांचे पण नाव आहे. विश्वकल्याणकारी हेच नाव तुम्हा सर्वांचे आहे ना. जे पित्याचे रूप तेच मुलांचे रूप, जे पित्याचे गुण तेच मुलांचे पण गुण. पित्याच्या प्रत्येक गुणाला धारण करणारेच बापसमान बनतात. जे पित्याचे कार्य तेच मुलांचे कार्य. सर्व गोष्टींमध्ये बापसमान बनायचे आहे. लक्ष तर सर्वांचे हेच आहे ना. फक्त सन्मुख राहणारे नाही परंतु समान बनणारे आहात. यालाच म्हटले जाते पित्याचे अनुकरण करणारे. तर स्वतःला तपासून पहा, सर्व गोष्टींमध्ये किती बापसमान बनले आहात. समान बनण्याचे वरदान आदी काळापासून बाबांनी मुलांना दिले आहे. आदीचे वरदान आहे सर्व शक्तींद्वारे संपन्न भव. लौकिक जीवनामध्ये पिता किंवा गुरु वरदान देतात. धनवान भव, पुत्रवान भव, आयुष्यमान भव किंवा सुखी भवचे वरदान देतात. बापदादाने कोणते वरदान दिले आहे? नेहमी ज्ञानधन शक्ती धनाद्वारे संपन्न भव. आज ब्राह्मण जीवनाचा खजाना आहे. जेव्हापासून ब्राह्मण जन्म घेतला आहे तेव्हापासून संगम युगाच्या कार्यामध्ये अंतकाळापर्यंत जगायचे आहे. म्हणजेच आयुष्यमान भव. मध्येच जर ब्राह्मण जीवनामधून निघून जुने संस्कार किंवा जुन्या संसारामध्ये चालले जातात तर याला म्हटले जाते जन्म घेतला परंतु लहान आयुष्य असणारे बनले. कारण ब्राह्मण जीवनापासून मेले म्हणजेच सोडून गेले. काही जण तर असे असतात जे कोमामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पण चालले जातात. ब्राह्मण जीवनात असताना पण नच्या बरोबर असतात आणि कधीकधी जागृत पण होतात परंतु ते जिवंत असणे पण मेल्यासारखेच बनतात. तर आयुष्यमान भव म्हणजेच नेहमी सुरुवातीपासून अंतकाळापर्यंत ब्राह्मण जीवन किंवा श्रेष्ठ दिव्य जीवनाच्या सर्व प्राप्तींमध्ये जगणे. दीर्घ आयुष्याच्या सोबतच निरोगी राहणे म्हणजेच निर्विघ्न राहणे. नेहमी संभ्रम किंवा संशयित स्थितीच्या वश बनायचे नाही. जर कोणी आजारी असतात तर बेडवरच झोपून राहतात ना. लहान लहान संभ्रम संशय तर चालता फिरता नष्ट होतात परंतु जेव्हा कोणती मोठी समस्या येते तर संभ्रमित होता, संशयित बनतात. तर मनाची काय स्थिती होते? जसे आजारी असल्याने झोपून राहतात तर कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही. उठणे, चालणे किंवा खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. असेच येथे पण योगामध्ये बसतील तर मन लागणार नाही. ज्ञान ऐकतील परंतु हृदयापासून ऐकणार नाही. सेवा पण हृदयापासून मनापासून करणार नाही. दिखाव्याची किंवा लोक लाजमुळे करतील. याला नेहमी तंदुरुस्त जीवन, निरोगी जीवन म्हणता येत नाही. तर दीर्घायुष्य भव म्हणजेच निरोगी भव याला म्हटले जाते. पुत्रवान भव
किंवा संतान भव, तुमचे संतान आहेत? 2-4 मुलं तर नाहीत. संतान भवचे वरदान आहे ना, 2-4 मुलांचे वरदान मिळत नाही. परंतु जेव्हा बाप समान मास्टर रचनाकाराच्या स्थितीमध्ये स्थिर होतात, तेव्हा ही सर्व रचना आपली वाटते. बेहदचे मास्टर रचनाकार बनणे हे आहे बेहदचे पुत्रवान भव, संतान भव होते. हदचे नाही, जे 2-4 जिज्ञासू आम्ही बनवले हे माझेच आहेत. नाही, मास्टर रचनाकाराची स्थिती म्हणजेच बेहदची स्थिती आहे. कोणत्याही आत्म्याला किंवा प्रकृतीच्या तत्वाला पण आपली रचना समजून विश्वकल्याणकारी स्थितीद्वारे प्रत्येकाप्रती कल्याणाची शुभभावना, शुभकामना राहते. रचनाकाराची रचनेची प्रीत हीच भावना. जेव्हा बेहदचे मास्टर रचनाकार बनतात, तर कोणतेही हदचे आकर्षण आकर्षित करू शकत नाही. नेहमी स्वतःला कुठे पाहता? जसे वृक्षाचे रचनाकार बीज, जेव्हा वृक्षाची अंतिम अवस्था येते, तर ते बीज वरती येते ना, असेच बेहदचे मास्टर रचनाकार नेहमी आपल्याला या कल्पवृक्षाच्या वरती उभे राहिलेले अनुभव करतात. शिवपित्याच्या सोबतच वृक्षाच्या वरती मास्टर बीजरूप बनून शक्तींची, गुणांची, शुभभावना, शुभकामनेची, स्नेहाची, सहयोगाची किरणे अवश्य पसरवतील. जसा सूर्य उंच स्थानावर राहतो, तर संपूर्ण विश्वामध्ये स्वतः त्याची किरणे पसरत राहतात, तसेच मास्टर रचनाकार किंवा मास्टर बीजरूप बनून सर्व वृक्षाला किरणे किंवा पाणी देऊ शकतात. तर किती संतान झाले? संपूर्ण विश्व तुमची रचना आहे ना, तर मास्टर रचनाकार भव, याला म्हणतात पुत्रवान भव. तर किती वरदान आहेत? यालाच म्हटले जाते बाप समान बनणे. जन्मताच हे वरदान प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला बाबांनी दिले आहे. वरदान मिळाले आहेत की मिळणार आहेत? जेव्हा कोणतेही वरदान कोणाला मिळते, तर वरदाता सोबतच वरदानाला कार्यामध्ये लावण्याची विधी पण सांगितली जाते. जर ते विधीचे अवलंबन करत नाही, तर वरदानाचा लाभ मिळू शकत नाही. वरदान तर सर्वांना मिळाले आहे, परंतु प्रत्येक वरदानाला विधीद्वारे प्राप्त करू शकतात. वृद्धीला कसे प्राप्त करू शकतात, त्याची सर्वात सहज विधी आणि सर्वात श्रेष्ठ हेच आहे की जसा वेळ त्याप्रमाणे वरदानाला स्मृतीमध्ये आणायला हवे, आणि स्मृतीमध्ये आणल्यामुळे समर्थ बनाल. जितके वेळेप्रमाणे कार्यामध्ये लावू शकाल, तेवढेच वरदान वृंदगीत होईल. म्हणजेच नेहमी वरदानाच्या फळाचा अनुभव करत राहाल. इतके श्रेष्ठ शक्तिशाली वरदान मिळाले आहेत ना, की फक्त आपल्या प्रति कार्यामध्ये लावून त्याचे फळ प्राप्त करू शकता, परंतु दुसऱ्या आत्म्यांच्या प्रति पण वरदाता पित्याकडून वरदान प्राप्त करण्याच्या योग्य बनू शकतात. हे संगमयुगाचे वरदान 21 जन्म वेगवेगळ्या रूपाद्वारे सोबत राहते. हे संगमचे रूप वेगळे आहे आणि 21 जन्म हेच वरदान जीवनाच्या हिशोबाद्वारे चालत राहते. परंतु वरदाता आणि वरदान प्राप्त होण्याची वेळ आत्ताच आहे. तर हे तपासून पहा की सर्व वरदान कार्यामध्ये लावत सहज पुढे जात आहात. ही वरदानाची विशेषता आहे की वरदानीला कधी नष्ट किंवा कष्ट करावे लागत नाही. जेव्हा भक्त आत्मे पण कष्ट करून थकतात, पित्याकडून वरदान मागतात. तुमच्याजवळ पण लोक येतात. योग लावण्याचे कष्ट तर करत नाही, परंतु ते कोणती भाषा बोलतात? ते फक्त म्हणतात, आम्हाला वरदान द्या, आमच्या डोक्यावर हात ठेवा. तुम्हा ब्राह्मण मुलांच्या वरती वरदाताचा नेहमीच हात आहे. श्रेष्ठ मत आत आहे. स्थूल हात तर 24 घंटे ठेवू शकत नाही ना. हा बाबांचा श्रेष्ठ मताचा वरदानी रूपी हात नेहमी मुलांच्या वरती आहे. अमृत वेळेपासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक श्वासासाठी, प्रत्येक संकल्पासाठी, प्रत्येक कर्मासाठी श्रेष्ठ मत आहेच. या वरदानाला विधीपूर्वक चालवा, तर कष्ट कधीच जाणवणार नाही. जसे देवतांसाठी गायन आहे, इच्छा मात्र अविद्या, ही फरिश्ता जीवनाची विशेषता आहे. देवतांच्या जीवनामध्ये इच्छेची गोष्टच नाही. ब्राह्मण जीवनच फरिश्ता जीवन बनते, म्हणजेच कर्मातील स्थितीला प्राप्त होते. कोणतेही शुद्ध कर्म किंवा व्यर्थ कर्म किंवा विकर्म किंवा पाठीमागील कर्म, कोणत्याही कर्माच्या बंधनवश करणे, याला कर्मातीत अवस्था म्हणणार नाही. एक आहे कर्माचे संबंध, दुसरे आहेत कर्माचे बंधन.
तर जसे हे गायन आहे हदच्या इच्छेपासून अविद्या, तसे फरिश्ता जीवन किंवा ब्राह्मण जीवन म्हणजे कठीण शब्दापासून अविद्या, ओझ्यापासून अविद्या माहीत पण नाही ते काय असते. तर वरदानी आत्मा म्हणजे कठीण जीवनापासून अविद्येचा अनुभव करणारे. याला म्हटले जाते वरदानी आत्मा. तर बाप समान बनणे म्हणजेच नेहमी वरदाता पित्याकडून प्राप्त झालेल्या वरदानाद्वारे पालना घेणे, नेहमी निश्चिंत निश्चित विजयाचा अनुभव करणे. काही मुलं खूप चांगला पुरुषार्थ करतात, परंतु पुरुषार्थाचे ओझे अनुभव होणे हा अर्थसहित पुरुषार्थ नाही. लक्ष देणे हा ब्राह्मण जीवनाची विधी आहे, परंतु लक्ष तणावांमध्ये बदलते. नैसर्गिकपणे लक्ष देत नाही, याला पण अर्थसहित लक्ष म्हटले जात नाही. जसे जीवनामध्ये स्थूल ज्ञान असते की ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट करायची आहे, ही करायची नाही, तर ज्ञानाच्या आधारावरती जे ज्ञान संपन्न असतात त्यांचे नैसर्गिकपणे लक्ष राहते. हे भोजन करायचे आहे, हे जेवण करायचे नाही, हे करायचे आहे आणि हे करायचे नाही. तर प्रत्येक पावलामध्ये त्यांना संभ्रम राहत नाही की हे करू किंवा नको, हे खायचे आहे की नाही, असे चालू किंवा नाही. नैसर्गिकपणे ज्ञानाच्या शक्तीद्वारे लक्ष स्मृतीमध्ये राहते ना. असेच अर्थसहित पुरुषार्थींचे प्रत्येक पाऊल प्रत्येक कर्मामध्ये नैसर्गिकपणे लक्षात राहते, कारण ज्ञानाचा प्रकाश शक्ती स्वतःच अर्थसहित रूपामध्ये चालत राहते. पुरुषार्थ जरूर करा, लक्ष जरूर ठेवा, परंतु त्या तणावाच्या रूपामध्ये नाही. जेव्हा तणावामध्ये येता तर इच्छा होते की खूप काम करावे किंवा क्रमांक 1 बनावे, परंतु तणाव जेवढे पाहिजे तेवढे करू देत नाही. जे बनायचे असते ते बनू देत नाही आणि तणाव परत तणावाला उत्पन्न करतो, कारण जे पाहिजे ते होत नाही. त्यामुळे आणखीनच तणाव वाढत राहतो. पुरुषार्थ सर्व करतात, परंतु कोणी जास्त पुरुषार्थाला भारी करतात आणि काही परत अगदीच अलबेले होतात. जे व्हायचे असेल ते होईल, पाहू कोण पाहतंय कोण ऐकतंय. तर ना ते चांगले ना चांगले, म्हणून संतुलनाद्वारे बाबांचे आशीर्वाद वरदानाचा अनुभव करा. नेहमी बाबांचा हात माझ्यावरती आहे या अनुभवाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवा. जसे भक्त आत्मे चित्राला समोर ठेवतात की डोक्यावरती वरदानाचा हात आहे, तर तुम्ही पण चालता फिरता बुद्धीमध्ये अनुभवांचे चित्र नेहमी स्मृतीमध्ये ठेवा. समजले? पुरुषार्थ केला, आता वरदानाद्वारे पालना घेत तीव्र वेगाने प्रगती करत चला. बाबांकडून ज्ञानदाता विद्यार्थ्याचा अनुभव केला, तर आता वरदानाचा अनुभव करा. अच्छा, मी प्रत्येक पावलामध्ये बाबांचे अनुकरण करणारे, नेहमी स्वतःला वरदाता पित्याचे वरदानी श्रेष्ठ आत्मा अनुभव करणारे, नेहमी प्रत्येक पाऊल सहज पार करणारे, नेहमी सर्व वरदानाला वेळेवर कार्यामध्ये लावणारे, असे बापसमान बनणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांचा वरदाताच्या रूपामध्ये प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. मुख्य महारथी भावांशी बापदादांचा वार्तालाप. जन्मापासून अनेक वरदान मिळाले आहेत. प्रत्येकाला आपापले वरदान मिळाले आहे. जन्मच वरदानाद्वारे झाला आहे, नाहीतर इतकी प्रगती झाली नसती. वरदानाद्वारे जन्म झाला म्हणून पुढे जात आहात. पांडवांची महिमा काही कमी नाही. प्रत्येकाच्या विशेषतेचे वर्णन केले तर खूप होईल. हे जे भागवत बनले आहे तसे बनले. बाबांच्या दृष्टीमध्ये प्रत्येकाची विशेषता आहे. बाकी काही पाहून पण पाहत नाही, जाणत असताना पण जाणत नाही. तर विशेषताच नेहमी पुढे घेऊन जात आहे आणि जात राहील. जे जन्मापासून वरदानी आत्मा आहे ते कधी पाठीमागे राहू शकत नाही. नेहमी प्रगती करणारे वरदानी आत्मे आहात. वरदाता पित्याचे वरदान पुढे घेऊन जात आहात. पांडव गुप्त राहतात, परंतु बापदादांच्या हृदयात नेहमी प्रत्यक्ष आहेत. चांगले चांगले नियोजन तर पांडवच करतात ना. शक्ती शिकार करतात, परंतु कमाल तर घेऊन येणाऱ्यांची आहे. जर घेऊन येणाऱ्यांनी जर घेऊन आले नाही तर शिकार काय करणार. म्हणून पांडवांना विशेष आपले वरदान आहे. आठवण आणि सेवेचे विशेष बळ मिळाले आहे. आठवणीचे बळ पण विशेष मिळते आणि सेवेचे बळ पण विशेष मिळते. त्याचे पण कारण आहे की जे जितके आवश्यकता प्रमाण उपयोगामध्ये आले त्यांना विशेष वरदान मिळाले. जसे सुरुवातीला यज्ञाची स्थापना झाली तर पांडव प्रख्यात नव्हते. शक्ती उदाहरण मूर्त बनले
आणि त्या उदाहरणाला पाहून दुसरे पुढे जात राहिले. तर हे आवश्यकताच्या वेळेस उदाहरण बनले, म्हणून जितके आवश्यकतेच्या वेळेस सहयोगी बनले. ते जीवनाद्वारे किंवा सेवेद्वारे त्यांना पूर्वनियोजित नाटकानंतर विशेष बळ मिळते. आपला पुरुषार्थ तर आहेच, परंतु जास्त बळ मिळते. अच्छा, सेवा केल्यामुळे जे सर्व आत्मे खुश होतात त्यांचे पण खूप बळ मिळते. जे अनुभवी आत्मे आहेत त्यांच्या सेवेची आवश्यकता आहे, परंतु ज्यांनी साकारमध्ये पालना घेतली त्यांना पाहून नेहमी बाबांची आठवण येते. कधीही तुम्ही लोक कुठे जाल तर विशेष काय विचारतात? बाबांच्या चरित्राची कहाणी ऐकवा, काही बाबांच्या गोष्टी ऐकवा, तर विशेषता आहे ना. म्हणून सेवेच्या विशेषतेचे वरदान मिळाले आहे. परत स्टेजवर उभे राहून भाषण करू पण नका, परंतु हे सर्वात मोठे भाषण आहे. चरित्र ऐकून चरित्रवान बनण्याची प्रेरणा देणे ही सर्वात मोठी सेवा आहे. तर सेवेमध्ये जायचे आहे आणि सेवेच्या निमित्त बनायचे आहे. अच्छा, आजच्या मुरलीचे वरदान आहे, हदच्या जिम्मेवारींना बेहदमध्ये परिवर्तन करणारे स्मृती स्वरूप नष्ट मोहाभव. हदच्या जिम्मेवारींना बेहदमध्ये परिवर्तन करणारे स्मृती स्वरूप नष्ट मोहाभव. मोहा बनण्यासाठी फक्त आपल्या स्मृती स्वरूपाला परिवर्तन करा. मोह तेव्हाच येतो जेव्हा ही स्मृती राहते की आम्ही गृहस्थी आहोत, आमचे घर, आमचे संबंधी आहेत. आता या हदच्या जबाबदारीला बेहदच्या जबाबदारीमध्ये परिवर्तन करा. बेहदची जबाबदारी निभवाल तर हदच्या इच्छा पूर्ण होतील. परंतु जर बेहदच्या जिम्मेवारीला विसरून फक्त हदच्या जबाबदारीला निभावतात तर आणखीनच ते बिघडून जातात, कारण ते कर्तव्य मोहामध्ये बदलते. म्हणून आपल्या स्मृती स्वरूपाला परिवर्तन करून नष्ट मोहा बना. आजच्या मुरलीचे सुविचार आहेत, असा तीव्र गतीचा पुरुषार्थ करा जे गोष्टीरूपी ढंग सेकंदामध्ये पार होतील. असा तीव्र गतीचा पुरुषार्थ करा जे गोष्टीरूपी ढग सेकंदामध्ये पार होतील. ओम शांती.